सम्यक न्यूज। जय भीम। मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। 24 आणि 25 जानेवारीला नांदेड या ठिकाणी हिंद की चादर हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि गुरु तेग बहादूर आणि बंजारा समाज यांचं 17व्या शतकामध्ये अतिशय जवळचं नातं होतं आणि या कार्यक्रमासाठी बंजारा समाज या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावा याच्या पूर्वतयारीची ही बैठक होती। आचारसंहितेमध्ये लोकप्रतिनिधींना शासकीय याच्यामध्ये प्रवेश देण्याचे आदेश आहेत। आपण हा कार्यक्रम शासकीय नव्हता, हा धार्मिक कार्यक्रम असल्यामुळं आणि माझ्या समाजाचा कार्यक्रम असल्यामुळे या ठिकाणी मी उपस्थित होतो। लोकप्रतिनिधींना सर प्रवेशबंदीचे आदेश आहेत आचारसंहितेमध्ये, कुठे लोकप्रतिनिधींचा शासकीय इमारतीमध्ये प्रवेश नाही, पण मी इथं शासनाचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित झालेलो नाहीये, मी समाजाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आलेलो आहे। नांदेड नगर महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहे, कशी परिस्थिती आहे भाजपच्या नांदेडमध्ये? मी अजून या निवडणुकीमध्ये माझा कुठेही प्रत्यक्ष सहभाग नाही आहे। आता उद्या मुख्यमंत्री महोदयांची या ठिकाणी सभा होणार आहे आणि त्या सभेनंतर आमच्यावर जबाबदाऱ्या सोपवल्या जातील आणि त्यानंतर प्रत्यक्षपणे या निवडणुकीमध्ये आमचा सहभाग राहील। परंतु वर्तमानपत्रामध्ये किंवा सोशल मीडियामध्ये ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत यावरून असे स्पष्ट संकेत आहेत की भारतीय जनता पार्टीने अतिशय चांगले उमेदवार या निवडणुकीमध्ये दिलेले आहेत आणि त्यांच्या तुलनेनं विरोधी पक्षाकडं एवढे सक्षम उमेदवार नाहीत आणि मागच्या ज्या काही निवडणुका महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत, ज्या ठिकाणी चांगले उमेदवार आहेत, ते चांगले कार्यकर्ते आहेत, यांनाच लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि या सर्व निवडणुकीचा कल पाहता भारतीय जनता पार्टी या महापालिकेमध्ये स्पष्ट बहुमतानं सत्ता स्थापन करेल असा माझा विश्वास आहे। महापौर कोणाचं? भाजपचं होईल। मागच्या निवडणुकीमध्ये भाजपला खूप मोठं अपयश आलं, यावेळेस कशामुळे म्हणजे विजय मिळणार? मागच्या निवडणुकीमध्ये भाजपाचं नेतृत्व कोणी केलं, या निवडणुकीमध्ये कोण केलंय यामध्ये पण खूप मोठा फरक आहे। त्यामुळं मला असं वाटतं की आता अशोकरावजी चव्हाण ज्यांनी मागच्या अनेक वर्षापासून या शहराची सूत्र त्यांच्याकडे आहेत, या जिल्ह्याचं नेतृत्व त्यांच्याकडे, त्यांच्या परिवाराकडे आहे, त्यांच्याकडं भारतीय जनता पार्टीनं सूत्र दिलेली आहेत आणि त्यांचा अनुभव, त्यांचं मागच्या काळातलं काम, या सर्व गोष्टींचं मूल्यमापन करून मतदार त्यांच्या बाजूने कल देतील। नांदेड शहरामध्ये आचारसंहिता लागू आहे आणि आपण शासकीय विश्रामगृहामध्ये बैठकीला उपस्थित झाला। मी आमदार या नात्याने या ठिकाणी आलेलो नाही, हा धार्मिक कार्यक्रम होता आणि मी समाजाचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं होतं आणि त्यामुळे या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे। आता या दरम्यान उद्या किंवा पुढच्या क्षणाला समजा इतर आमदारांनी समजा अशाच पद्धतीने धार्मिक विषय घेऊन जर समजा इथे येत राहिले तर त्याला तुमचं समर्थन असणार आहे काय? हा, नक्कीच राहील। ज्या गोष्टींचा राजकारणाशी संबंध नाही अशा गोष्टींसाठी जर येत असतील तर त्यांचा माझा विरोध राहणार नाही। मग आदेश निवडणूक आयोगाने कशाला काढले? आचारसंहिता या बैठकीला प्रशासनानं या ठिकाणी संमती दिलेली होती, त्यामुळे या ठिकाणी आम्ही आलोय। ज्या अर्थी या विश्रामगृहामध्ये बैठकीला संमती दिलेली आहे त्या अर्थी हा राजकीय ही बैठक नव्हती आणि मी इथे या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे, तर काय राजकीय व्यक्ती म्हणून आलेलो नाही। पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह। बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा,